नमस्कार, माझं नाव संतोष गोलप आहे आणि माझ्या हातामध्ये हे जे कागद आहे हा मुंबई पोलीस कमिशनर आयुक्त कार्यालयातनं मला प्राप्त झाला आहे माहितीच्या अधिकारखाली. आता तुम्हाला सांगतो, हे बघा, मुंबई पोलिसांना मी माहितीचा अधिकारी विचारलं होतं की मुंबई शहरामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये किती बलात्कार, किती मोलेस्टनची केस झाली होती, किती व्हेरिकल चोरी, घरफोडी, NDPSची केसेस. त्याच्यामध्ये धक्कादायक बाब अशी आली आहे की रेप केस आले बघा, जुलै 1, 2023 ते जून 2024. रेप केस आहे 964 वर्षाला. याचा अर्थ महिन्याला 80 बलात्कार मुंबई शहरामध्ये होतो आहे. 80 बलात्कार महिन्याला, 80 बलात्कार. मोलेस्टेशनची केस आहे 1134. याचा अर्थ बघा, 1134 मोलेस्टेशनचे केस आहेत. रेप 964. आता मला विचारायचं आहे, मुंबई पोलीस दलामध्ये, ह्या मुंबई पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये एवढे रेप महिन्याला, 80 रेप, त्यातले काही खोटे असू शकतात, मी नाही म्हणू नाही शकत, मला पण माहीत आहे. परंतु एवढे रेप केस होणं हे गृह खात्याचा फेलियर आहे. आपल्या मुंबई पोलिसांचा वापर हे आमदार, खासदार हे आपल्या खाजगी कामासाठी करतात, आपले पर्सनल कामं असे करतात, आपल्या कार्यकर्त्यांसाठी करतात. हे सगळं मुंबई शहरामध्ये बंद व्हायला पाहिजे. DGP साहेब आणि गृह खात्याचे देवेंद्र फडणवीसची माझी विनंती आहे, आता तरी तुम्ही सगळ्यांनी वळणीवर या, सुधरा तुम्ही जरा. हे कुणाच्या घरातली बहीण, आई, बायको, कोणाचे काय काय, हे कुणाला तुम्हाला काय पडलं नाही का? फक्त गुन्हा दाखल करणं एक गुन्हा, एक फाईल बनते साहेब. माझी विनंती आहे, वारंवार बोलतो मी, गेल्या 2-3 वर्षापासून, 5 वर्ष, 2014 माझे पत्रव्यवहार आहे मुख्यमंत्री कार्यालयाला. जे कोणी मुख्यमंत्री असतील त्या टायमाला देवेंद्र होते, त्याच्यानंतर 2.5 वर्ष उद्धवसाहेब ठाकरे होते, आता एकनाथ शिंदे साहेब आहे. तिन्ही टर्मला मी तिघांना पत्र दिलेलं आहे की मुंबई शहरामध्ये जेवढे झोपडपट्टी आहे, जेवढे स्लम एरिया आहे, त्या स्लम एरियामध्ये पोलिसांनी जाऊन त्यांचं हाताचे ठसे, डोळ्याचे बायोमेट्रिक, ज्याला आपण विदेशी US आणि फॉरेन कंट्रीजमध्ये म्हणतात ना बायोमेट्रिक, ती बायोमेट्रिक हाताचे ठसे, बोटांचे ठसे, डोळ्यांचं, हे सगळं घेतलं तर जे कोणी हे असे कृत्य करणारे लोक आहेत, जे बाहेरनं आलेले आहेत, परप्रांतीय लोक आलेले आहेत, त्यांनी त्याला कोणा आपला मुंबई पोलिसांची भीती राहणार की आपले बाबा हाताचे ठसे दिले, डोळ्याचे, आता आपण कुठले क्राईम केले की आपण लगेच पकडले जाणार. आपल्या मुंबई पोलिसांचा हा फेलियर आहे. माझी विनंती आहे, देवेंद्रजी, तुमचं मला वाटते पोलीस खात्यावर जेव्हा नवीन तुम्ही 2014ला आला होतात तेव्हा तुमचं एकदम डॅशिंग असं गृहमंत्री होतात तुम्ही. आता तुम्हाला काय माहिती की हल्ल्यात 4-5 वर्ष झालं, काय माहिती तुम्हाला काय झालं आहे? तुमचं वचकच राहिलं नाही गृह खात्यावर. तुमचे पोलीस ऐकत नाहीत का? मुंबई पोलीसचं नाव जगभरात फेमस आहे. आणि हे असे माहितीच्या अधिकामध्ये असे हे माहिती आढळून आलेली आहे बघा. हे अतिशय मुंबईकरांवर दुःखीचं आहे. माझी विनंती हात जोडून सांगतो, मुंबईकरांना पण सांगतो, जे कोणी आपले झोपडपट्टी, भाडेपट्टी देतात त्यांची माहिती पोलिसांना द्या. कुठले असे अज्ञात व्यक्ती, त्यांचं काय इलिगल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल तर तुम्ही लगेच 100 नंबरला कॉन्टॅक्ट करून पोलिसांना हे करते, जेणेकरून आपल्या घरातले बायका, लहान लेकरांवर पोस्कोची केस आहेत बघा, 1134 पोस्को लहान लेकरांवर बलात्कार झालेल्या केसेस आहेत बघा इकडे. माझी हात जोडून विनंती आहे, देवेंद्रजी, कुठलाही पक्ष असून दे, कुठल्याही सत्तेवर असून दे, मुंबईकरांना सुरक्षा, लहान महिलांना सुरक्षा पाहिजे, लहान लेकरांना सुरक्षा पाहिजे, शाळेत जाणारी पोरांना, रस्त्यावर फिरणाऱ्या पोरांना, गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान पोरांना, महिलांना सुरक्षा पाहिजे. आपल्या लाडकी बहीण योजना तुम्ही चांगलं केलं, गोरगरिबांना भेटते ते महिन्यात ते पैसे, पण पैशासाठी त्यांना निर्भया कांड जसं झालं, तुम्ही निर्भया पथकच्या गाड्या चालवतात, तरीसुद्धा तुमची निर्भयाची गाडी कुठं आहे? मुंबई पोलिसच्या निर्भया गाडी कुठं फिरत असते दिवसभर? आणि हे कसं काय होतं मग एवढं? हे मुंबई पोलिसांचं रिपोर्ट कार्ड आहे 1 वर्षाचं. माझी विनंती आहे, देवेंद्रजी, पुन्हा मी तुमचा हात जोडतो, मुंबईकरांच्या महिलांसाठी, लहान लेकरांसाठी हात जोडून विनंती करतो. वारंवार विनंती केलेली आहे, पत्र दिलेलं आहे. ह्या पत्रावर सिरियसली ॲक्शन घ्या, बायोमेट्रिकचं बातमी करा आणि पोलिसांना कामाला लावा, तर हे सुधारणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.